आमचं 2 रूमचं छोटंसं घर. तर चला पुढे बघूया. श्री स्वामी समर्थ. मी संपदा तुमच्या सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे. म्हटलं चला आज काहीतरी नवीन घेऊन जाऊया आणि खूप दिवसानंतर हा आपला व्लॉग येतोय कारण खूप कामं पेंडिंग होती. म्हटलं चला आज काही झालं तरी तुमच्यापर्यंत हा व्लॉग मी पोहोचवते कसा पण, आणि आतापासून कंटिन्यू आपले व्लॉग येणार आहेत. सो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, शेजारीच बेल आयकॉन आहे त्याला पण क्लिक करा, म्हणजे असेच पुढचे सगळे व्हिडिओज तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील. आणि प्लीज सपोर्ट करा चॅनलला. तर चला बी कंटिन्यू. इथून स्टार्ट होती आपली रूम. इथे चप्पल्स वगैरे काढतो. तृतीय असं छोटंसं तोरण लावलंय. इथून स्टार्ट झालं की छान असे पाय पुसते. इथून आपली छोटीशी रूम स्टार्ट होतीये. रेंटचं आहे आमचं घर, पण स्वतःचं असल्यासारखंच मी ठेवलंय. जसं आपलं स्वतःचं घर असतं एकदम तसंच ठेवायचा मी प्रयत्न केलाय. तुम्ही पुढे बघशालच मी कसं आणि काय काय ठेवलंय. तर चला. एंटर झालं ना डोअर मधून की चेअर आणि मस्त अहोंचा पीसी आहे हा. मी तर काही यूज नाही करत, सो तेच करतात, त्यांचंच काम चालू असतं सगळं. इथे त्यांचा पीसी तो रोज क्लीन करावा लागतो. इथे छानशी त्यांना गिफ्ट भेटली होती ही विठ्ठलाची मूर्ती. छान आहे ना. आणि हे गणपतीचं जे केलंय ना हे अहोनी त्यांच्या कंपनीमध्ये केलंय. हे पण मोबाईल स्टँड ते त्यांनी केलंय, स्वतः केलंय त्यांनी. आणि इथे हा मी माझा चष्मा काढून ठेवलाय, मला व्हिडिओज काढायचे होते म्हणून. हा पीसी झाला की हा आमचा छोटासा मिरर आहे ज्यामध्ये आम्ही रोज बघून मेकअप करत असतो किंवा असंच बघत असते. मी तर अशीच बघत असते. ही आहे राधाकृष्णाची फ्रेम जी आम्ही घेतलीय. इथं माझा पांडा आहे जो माझ्या अहोंनी मला टेडी डेच्या दिवशी दिला होता. हे प्रपोज डेच्या दिवशी दिलं होतं हार्ट शेप. इथं हेल्मेट. इथे आहेत माझे फायनल इयरचे बुक्स. इथे आम्ही असंच कीज, वॉच, चार्जरच्या पिन्स वगैरे, बेल्ट वगैरे काहीतरी लटकून ठेवत असतो, लटकवण्यासाठीच आहे. हे आहे आमचं छोटंसं वॉर्डरोब. आणि ब्लँकेट्स वगैरे मी वरतून काढले होते, माझा छोटा दीर आला होता सो म्हटलं काढावंच लागतं ना पाहुणे वगैरे आल्यावर, सो ते काढलं होतं. आणि आता धुवायचेच खरं तर, काही धुवून ठेवलेत आणि पुन्हा पाहुणे येणार आहेत म्हणून तसंच ठेवलंय मी, कारण म्हटलं नको वरतून काढायचं घ्यायचं. आणि ही आहे शिवाजी महाराजांची फ्रेम जी आम्हाला आमच्या लग्नात फ्रेंड्सने दिली होती. आणि हे जे फ्लॉवरचं डेकोरेशन केलंय ते माझ्या अहोंनी केलंय. गणपतीच्या वेळेस आम्ही जेव्हा गणपती बसवलेला तेव्हा हे सगळं डेकोरेशनचं सामान आणलं होतं, त्यातूनच इथं डेकोरेशन केलंय. लाइटिंग वगैरे पण त्यांनीच केली आहे. हा लग्नाचा फोटो, त्याची छोटीशी फ्रेम केली मी आणि अहोंना बर्थडे गिफ्ट दिली होती. छान आहे ना. इथे चार्जरच्या पिन्स वगैरे आहेत. इथे नॉर्मल यूज गोष्टी आहेत, तेल वगैरे, बाकी सगळं वॉर्डरोबमध्येच असतं. आणि वॉर्डरोबमध्ये हेच डेली यूजचे कपडेज वगैरे. आणि इकडे तर बापरे मेकअपचं सगळं आहे जे मी अस्ताव्यस्त केले. होतंच, रोजच होतं अस्ताव्यस्त. इथे आहे डेली यूजचे टॉवेल्स आणि आपले बॅग्स. अहोंना जेव्हा टिफिन द्यावा लागेल तेव्हा ते बॅग्स वगैरे घेऊन जावं लागेल. आणि माझी मागे बॅग आहे, छोटीशी आहे माझी बॅग. ही आहे आमची गादी ज्यावर आम्ही रात्री मस्त निवांत झोपत असतो. आणि हे आहे अटॅच वॉशरूम, अंदर वॉशरूम वगैरे आहे. देन हे तुम्हाला सांगते, हे मी केलं होतं मायक्रॉनचं. कसं आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. हे एक केलं होतं, हे सेकंड. आणि हे आहे हार्ट शेप मिरर जे मी माझ्या हाताने स्वतःने केलं होतं. याआधी खूप केले होते पण घरी मम्मीकडे. लग्न झाल्यावर मी पहिल्यांदा गेले. कसं आहे ज्याच्यात मी पेन्स वगैरे, सिंदूर वगैरे सगळं ठेवून दिलंय. आणि इथून स्टार्ट होतोय आपलं मस्त छोटंसं किचन. डेली यूजचे मसाल्याचे डबे, तेल, चहा पावडर वगैरे सगळं, साखर वगैरे छोट्याशा वस्तू ठेवल्यात. रॅक नसल्यामुळे ना हे असंच ठेवावं लागतंय, पण जाऊ द्या, बघू जेव्हा येईल रॅक तेव्हा घेऊया. आणि हे एवढेच भांडे आहेत कारण डेली यूजसाठी एवढेच लागतात, नाहीतर खूप पसारा होतो. बाकी भांडे मी असे खाली ठेवून दिले डब्यांमध्ये भरून. आणि वरती पण एवढा पसारा आहे ना, तिची न लागणाऱ्या वस्तू आहेत, भांडे वगैरे त्या बॉक्समध्ये पण आहेत. आणि हे बघा इथे आहे आमचा छोटासा जार. आता तर उन्हाळा लागलाय, बघू लवकरच आम्ही माठ घ्यायचा विचार करतोय. हे असेच आहे ब्रश वगैरे आणि हे चमचे वगैरे, असेच भांडे घासायचं सामान सगळं तिथेच आहे.
आणि त्यानंतर इथे खालीच देवारा आहे, जो मी पाटावर मांडलेत आमचे सगळे देव. आज त्याला मी दिवा सकाळी लावलाच नाहीये, खूप काम होतं. खूप छान आहे ना आमचे देव, खरं तर खूप भारी आहेत. पण बघू आता देवारा घेणं कधी शक्य होईल, कधी नाही. घेऊ, लवकरच घेऊ. आणि खाली सगळं असं सामान आहे, भरणा पूर्ण भरलेलं आहे, सामान पूर्ण भरलेलं आहे. बघू आता जेव्हा राख येईल किंवा घेऊ कधीतरी, आमची जेव्हा स्वप्नातलं घर होईल तेव्हा छान असं ठेवता येईल. पण सध्या तरी मी असंच ठेवते, कारण नाही होत जागा. सो मी असंच काहीतरी ऍडजस्ट करून ठेवलंय. इथे कॅलेंडर, ज्यावर आम्ही दुधाचं वगैरे लिहित असतो डेलीसाठीचं. आणि बघावं लागतं कुठला सण येतो, किंवा कधी चतुर्थी, कधी एकादशी, काही चिकन वगैरे. तर म्हणजे नॉनव्हेज वगैरे तर नाही करत, पण तरी बघतो. देन इथून स्टार्ट होतोय दुसरा डोअर, म्हणजे गॅलरीकडे जायला, जिथे मी अशी गॅलरी स्वच्छ ठेवली आहे. हे कपडे वगैरे जिथे मी वाळत टाकत असते. आणि सगळे झाडं माझ्या आहोंनी लावलेत, मनी प्लांट, गुलाब, तुळस वगैरे सगळं सगळं. फक्त हे झाड आहे ते मी म्हणजे त्याला मी पाणी टाकू टाकू एवढं मोठं केलंय, बाकी सगळं आहोंनी लावलंय. हे नारळाचं झाड आहे, खूप मोठं झालं होतं, देवासमोर होता तो नारळ, पण आता त्याचं झाड खूप मोठं झालंय. बघू आता घरी जायचंय आम्हाला, कधी वेळ येईल का आम्ही ती घरी जायची. ही आहे छोटीशी गॅलरी, जिथे पंतीज वगैरे ठेवलंय. इथून आहे छान असा बाहेरचा व्ह्यू, जिथून मी तुम्हाला प्रत्येक वेळी दाखवत असते. चला, कसा वाटला हा व्लॉग. इथे मी कचरा वगैरे ठेवत असते, खालून इथून टाकत नाही. चला बघा, छोटंसं पुन्हा एकदा बघून घालू. छोटीशी आहे 1 RK. कशी वाटली तुम्हाला ही आमची छोटीशी 1 RK रूम, कमेंटमध्ये नक्की सांगा. खरं तर ही रूम आमच्या दोघांपुरते पुरेशी आहे. जर फ्युचरमध्ये काही प्लॅन झाला तर बघूयात, घेऊयात थोडंसं मोठं घर, पण फ्युचरमध्ये. आता तरी ठीक आहे, खूप भारी वाटतं या रूममध्ये राहायला. कसा वाटला व्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चला भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.